श्री स्वामी समर्थ. उद्या आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. आज मी काही उपाय सांगणार आहे. उद्या आठवणीने करा. हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यात भरभराट होते आणि कशाचीच कमी राहत नाही. या दिवशी तुम्हाला जमेल तेवढी जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. आषाढी एकादशीला केलेल्या सेवेचे फळ हे नक्कीच मिळते, म्हणून जमेल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. काही प्रभावी उपाय केल्याने तुमच्या अडचणी 100% कमी होतील. सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ झाडून पुसून हळदीने स्वस्तिक काढा, रांगोळी काढा. आता आपल्या सगळ्यांच्या देवघरात भगवान विष्णू, माता लक्ष्मी किंवा विठ्ठल रुक्मिणीचे फोटो किंवा मूर्ती असतेच. तर फोटो असेल तर पुसून घ्या आणि मूर्ती असेल तर स्वच्छ धुवून घ्या. आता दुधात केशर किंवा हळदी टाकून अभिषेक करा. अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. अभिषेक करून मूर्ती जागेवर ठेवा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती देवाकडे मागायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. या दिवशी जमेल तेवढा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. अशाने भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा राहते. जमेल तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा, नाहीतर घरीच दाखवला तरी चालेल. नैवेद्यामध्ये तुळशीचे पान अर्पण करा. हे पान ठेवून नैवेद्य दाखवल्याने भगवान विष्णू तो ग्रहण करतात. जर तुमच्या कामात काही अडचणी येत असतील तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन 1 नारळ आणि 5 बदाम अर्पण करा. हा उपाय केल्याने आपल्याला सगळ्या कामात यश येते. आषाढी एकादशीला शक्यतो पिवळे किंवा नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करा. नैवेद्याला केळी, आंबा, पिवळे धान्य, पिवळी मिठाई दाखवा. पिवळे फुले देवाला अर्पण करा आणि हे जर तुम्ही दान केले तर अतिउत्तम. आषाढी एकादशीच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. दिवा अगरबत्ती लावून ओवाळा. पिंपळाच्या झाडाला 3, 5, 7, 11 अशा प्रदक्षिणा घाला. हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचं आहे. पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि हे उपाय केल्याने तुमचे जे काही छोटं मोठं कर्ज असेल ते फेडण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडत जातील आणि तुमच्या घरातले कटकट, भांडण बंद होतील. आषाढी एकादशीला तुम्हाला सकाळी तुळशीची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे. अगरबत्ती ओवाळायची आहे. सायंकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीची पूजा करताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा कंटिन्यू जप करायचा आहे आणि दिवा लावण्याआधी त्यात तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. हे सगळे उपाय उद्या तुम्ही नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.